हा आहे मेनावली घाट। मित्रांनो, अशा अर्ध्या रात्री आम्ही एका अशा ठिकाणी चाललोय आज, पण जिथे आम्ही कशासाठी चाललो हे आम्हालाच माहिती नाही। म्हणजे आम्ही नक्की तिथे दर्शनासाठी चाललोय की पिक्चरची शूटिंग पाहायला हे आम्हाला काय माहितीच नाहीये। बघ आम्ही आता नक्की कुठे चाललोय हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून सांगा। कृष्णा नदीच्या काठावर उभा असलेला हा घाट केवळ दगडांचा थर नाहीये, ही पेशव्यांच्या गौरवित इतिहासाचा एक पुरावा आहे। मेनावलीच्या या शांत पायऱ्या बघून कळतं की श्रद्धा आणि सत्ता यांचा संगम इथेच घडला होता। हा आहे मेनावली घाट। नाना फडणवीसांनी बांधलेला हा वाडा, मंदिर आणि घाट आजही सांगतो की धर्म म्हणजे समाजाचा एक अदृश्य आधारस्तंभ आहे। घंटानादात दडलेला इतिहास, नदीच्या प्रवाहात वाहणारी असंख्य चांगली ऊर्जा, हेच मेनावली घाटाच्या एका ऊर्जेचं प्रमाण आहे। धर्म, अर्थ, अध्यात्म या तिन्ही सूत्रांनी बांधलेला हा घाट आजही या समाजाच्या घंटाचं एकदम पालन करतो। शिवमंदिराच्या बाहेर बसवलेली ही घंटा 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकताना पोर्तुगीज चर्चमधून आणली होती। मी इथे असं या पाण्यात बसून पाय का धुतोय माहिती आहे का? कारण एकेकाळी इथे याच ठिकाणी शाहरुख खान बसला होता आणि तो पण असेच पाय धुत होता माझ्यासारखे। सिनेमा कोणता तुम्ही ओळखला असेलच, स्वदेश। शिवाय ह्या पायऱ्यांवर माझ्या मागे जी मंदिरं दिसतात तिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत त्या वेशभूषेत विकी कौशल आला होता आणि त्याला पकडायला हे भली मोठी मुघल सैन्याची फौज आली होती। कोणता सिनेमा ओळखा? छावा। छावाचं सुद्धा शूटिंग इथेच झालं होतं। बोल बच्चन सिनेमातला तो मंदिरातला न्यायनिवाडा आठवतोय का? तो सुद्धा याच मंदिरात शूट झाला होता। कृष्णा नदीच्या प्रवाहासारखा अखंड चालणारा हा वारसा आजही जिवंत आहे। तर मित्रांनो, आम्ही या मंदिरात आलो होतो, पण काही कारणामुळे शूट करता नाही आल्या बऱ्याचशा गोष्टी। इथल्या गावातल्या लोकांसोबत बोलताना एक कळालं की इथं जवळच रायरेश्वराचं मंदिर आहे, जे फक्त आम्ही ऐकून होतो, पण किती लांब आहे माहिती नव्हतं। तर रायरेश्वराचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर आज त्या जागेवरती आम्ही चाललो जिथे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती। तुम्ही बघताच आहे की आमची आत्ता हालत काय झाली आहे। ॲक्च्युली या शहरातल्या जीवनामध्ये ना आपण आपला रूट्स विसरलो आहे आणि त्यामुळे हे सगळं होतं आहे। आज आम्ही आलो आहे अचानक, काही प्लॅन नसताना, रायरेश्वराच्या डोंगरावरती। तर चला बघू कसं आहे मंदिर ते। हे बघा, इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण तुम्हाला जगात किंवा भारतात कुठे मिळेल का? तर आम्ही निघालो तिथनं, आणि का निघालो आहे तुम्हाला चांगलं माहितीच आहे की तिथे परमिशन्स लागतात वाटतं। तर आम्ही तिथून निघालो आणि तिथून निघताना दोन लोकांशी बोलताना आम्हाला कळालं की रायरेश्वराचा पठार इथं जवळ आहे। तर आम्ही इथे आलो आणि बघतोय तर थोडं मन भरून आलं, थोडं अभिमान वाटला। त्या जागेवरती गेल्यावरती जरा कळत नव्हतं, तीच जागा जिथं शिवाजी महाराजांनी एकेकाळी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, तीच ती पिंड, तोच तो गाभारा। तिथे गेल्यावरती वेगळा फील होता एकदम। अनएक्सप्लोर्ड स्टोरीचा आजचा भाग अनएक्सप्लोर्ड तर होताच, अनस्क्रिप्टेड, अनप्लॅन्ड असा होता। कारण प्लॅन एका गोष्टीचा केला, ती गोष्ट पूर्णत्वाला नाही गेली जशी आम्हाला हवी होती तशी, पण ज्या गोष्टीचा नंतर प्लॅन झाला ती गोष्ट इतकी व्यवस्थित आणि इतक्या डिवाईन पद्धतीने पूर्णत्वाला गेली की हा अनुभव खरंच म्हणजे म्हणण्यापुरता नाही की भारी अनुभव होता वगैरे वगैरे, पण हा अनुभव खरंच आमच्या 5 जणांसाठी, मे बी आमच्या ह्या मैत्रीतल्या वर्षांसाठी एक खूप नोटेबल अनुभव होता।
कारण अर्थात आम्ही रायरेश्वराला आलो, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. Well, this was a first for me. I didn't know much about this place, but while exploring the summit, I got to know about Shivaji Maharaj and his oath that he took at the age of 16 about creating Swaraj for us Hindus, and I could fathom the things that the ancient lore told. It was a mesmerizing experience to feel the stories engraved in the stones of the temple, and the path, the endeavor is equally unbelievable. ती पिंड, ज्या पिंडीवर कधीतरी महाराजांनी हात टेकले होते, त्यांचं रक्त त्या पिंडीवर त्यांनी वाहिलं होतं, त्या पिंडीला आम्ही हात लावू शकलो, ते एकत्र. तुम्हाला सांगतो, आम्ही 5ही जणं त्या गाभाऱ्यात होतो आणि 5ही जणं टक लावून त्या पिंडीकडे, महाराजांच्या प्रतिमेकडे बघत होतो आणि कोणाच्या मनात काहीच सुरू नव्हतं खरं सांगायचं तर. कारण आतमध्ये गेल्यानंतर ती प्राईड, अंगावर शहारा येणं, काटे येणं, काही होत नाही. तुम्ही शून्य असता, तुमच्या मनात शून्य भावना असता, विचारांच्या पलीकडे आहेत हे सगळ्या गोष्टी. आणि हे मला आत्तापर्यंत खूप वेळा अनुभव आला असा नाही, पण हा अनुभव खरंच खूप वेगळा होता. कदाचित आपल्या हिंदू म्हणून, मराठी म्हणून आपल्या त्या भावना जास्त जोडलेल्या त्यासोबत, त्यामुळे तसं असू शकतं. पण हा भाग खरंच खूप खास आणि खूप मजेदार झाला आहे. I'm just intrigued and I'm just curious about at that time how it would have looked. अनएक्सप्लोर स्टोरीजचा हा भाग कदाचित थोडाफार शूटच्या बाबतीत, थोडा टेक्निकल ग्लिचच्या बाबतीत किंवा ओव्हरऑल जे परमिशन्सच्या बाबतीत थोडा गणला असेल किंवा थोडंसं त्यामध्ये कमीपणा आला असेल. पण हा जो अनुभव होता, म्हणजे रायरेश्वराचा आम्ही प्लॅन पण नव्हता केला काही, पण रायरेश्वराच्या पठारावर येऊन स्वतः महादेवाचं दर्शन झालं आणि तिकडं पण त्या घाटावरती, मेनवली घाटावर सुद्धा असं एक विष्णूचं मंदिर आहे. ते म्हटले की ते फक्त काही लोकांसाठी उघडलं जातं आणि ते आमच्यासाठी त्यांनी उघडून दिलं, त्याचं दर्शन दिलं. तर खूप छान वाटलं. असेच नवनवीन एपिसोड्स आम्ही घेऊन येऊ अनएक्सप्लोर्ड स्टोरीजच्या माध्यमातून. आणि तोपर्यंत आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.